नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांकरिता खुशखबर आहे। कालच जे अपडेट आलेला आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे टीईटी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2026 मध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे। तर आणि ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत, परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, त्यासोबत कोणकोणते विषय या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये असणार आहेत, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत। त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। तर चला तर मग या ठिकाणी आपण ऑनलाईन बॅच टीईटी आणि टेट दोन्ही सुद्धा एकत्रित बॅच तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये आपण वर्षभराकरिता देत आहोत। म्हणजे आता जी जून मध्ये एक्झाम होणार आहे टीईटी आणि त्याच्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर टेट एक्झामची सुद्धा प्रिपरेशन एकाच बॅच मध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र या विषयासहित करून दिली जाणार आहे। म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड वेगळी बॅच जॉईन करण्याची आवश्यकता नाही। दोन्ही पेपरची तुम्हाला एकत्रित तयारी आणि टीईटी आणि टेट ओके टीईटी आणि TAIT टेटची सुद्धा एकत्रित तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाणार आहे। याच्यासाठी बालमानसशास्त्र करिता त्या विषयामध्ये टीईटी टेट क्वालिफाय आणि टेट मध्ये 144 मार्क मिळवणारे सर आपल्याकडे शिकवण्याकरिता उपलब्ध आहेत। बाकी मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता असेल, बाकी विषय सुद्धा, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सुद्धा शिकवण्याकरिता तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ऑनलाईन अकॅडमी मध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेणार आहोत। जे काही आतापर्यंत टीईटी पेपर झालेले सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याचं तंतोतंत अनालिसिस तुम्हाला करून दिलं जाणार आहे। त्यानंतर टेस्ट 3 जी बुक नोट्स, काही पीडीएफ सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत पीडीएफ व्हॉट्सअपला। त्यानंतर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण आपल्या वेळेनुसार लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्डिंग सुद्धा पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। अगदी सोपा नंबर आहे, आपल्याकडे सेव्ह सुद्धा करून ठेवायचा मोबाईल मध्ये, जेणेकरून इथनं पुढे जे काही अपडेट आहे एक्झाम रिलेटेड टीईटी टेट करिता त्याकरिता आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तर चला या ठिकाणी जे काही महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे, राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात टीईटी परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे। तर याचे ऑनलाईन अर्ज भरण्यास उद्यापासून म्हणजे 27 मार्च 2026 पासून म्हणजे उद्यापासून होणार आहेत। बघा या ठिकाणी राज्यातील शिक्षक भरतीसाठी अत्यावश्यक मानली जाणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026 येत्या 21 जून रोजी घेण्यात येणार असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काल रात्रीला जाहीर केलेला आहे। या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला 27 मार्च पासून म्हणजे उद्यापासून सुरुवात होत आहे। या परीक्षेसंदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे। त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर आता परिषदेने पुढील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे आणि त्यानुसार राज्यामध्ये 21 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकाच दिवशी असणार आहे। या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी 27 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्यानंतर अर्ज केवळ इंग्रजी भाषेत करायचा आहे लागणार असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही असं डिक्लेअर झालेलं आहे। तसेच अर्जाची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही स्वतःचा फॉर्म स्वतःच भरायचा आहे। त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरताना विशेष दक्षता घ्यायची आहे असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आलेले आहे। तुमचा हॉल तिकीट प्रवेश पत्र 9 ते 21 जून या कालावधीमध्ये वेबसाईटला महाराष्ट्र राज्य परिषदेच्या उपलब्ध होणार आहे। 2 सत्रामध्ये परीक्षा होणार आहे। टीईटी परीक्षा 21 जून रोजी 2 सत्रामध्ये ओके। यामध्ये पेपर क्रमांक 1 प्राथमिक स्तर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत, पेपर क्रमांक 2 उच्च प्राथमिक स्तर पेपर सेकंड दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये होणार आहे। पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही देऊ इच्छिणाऱ्या किंवा ऑनलाईन पात्र फॉर्म भरण्याकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांनी एकाच अर्जात दोन्ही स्तराचा पर्याय निवडावा अशी सूचनाही करण्यात आलेली आहे। म्हणजे दोन्ही तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, एकाच ऑनलाईन फॉर्म मध्ये दोन्ही तुम्ही ऑप्शन निवडू शकता। 2 जर पेपर देण्याकरिता तुम्ही पात्र ठरत असाल तर माहिती काळजीपूर्वक भरा। अर्ज करताना उमेदवारांनी 10वी 12वी तसेच शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची माहिती मूळ प्रमाणपत्रासह अचूक भरावी।
स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, त्यानंतर ओळखपत्र, स्वयंघोषणापत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. परीक्षेनंतर कागदपत्राची पडताळणी सुद्धा केली जाणार असून चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. तसेच पूर्वीच्या टीईटी परीक्षेमध्ये गैरप्रकारामधील सहभागी उमेदवारांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परीक्षेला वाढता प्रतिसाद. नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षेकरिता सर्व जे अगोदर इन सर्व्हिस आहेत किंवा जे आता लागणार आहेत त्यांच्याकरिता बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही पेपर मिळून राज्यामध्ये 4,75,669 उमेदवार बसले होते. त्यापैकी केवळ आणि केवळ 50,369 उमेदवार यशस्वी ठरले. त्यामुळे एकूण निकाल 11.28% इतका लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर ही परीक्षा अनेकांसाठी महत्वाची ठरणार आहे. सर्वांचं भविष्य या टीईटी पेपरवरती असणार आहे, ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे. तर त्याकरिता मी तुम्हाला आवर्जून सांगत आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये टीईटी जर क्वालिफाय यावेळेस सुद्धा आणि टेटमध्ये 200 पैकी टॉपचा स्कोर 144 मिळवणारे शिक्षक, ज्यांचं बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक म्हणून नियुक्ती मिळालेली आहे, असे टीचर बालमानसशास्त्र विषयाकरिता असणार आहेत. त्यासोबतच इंग्लिश करिता मॅडम आहेत. गणित बुद्धिमत्तासाठी सुद्धा जे टीईटी क्वालिफाय आहेत असे शिक्षक या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. मी स्वतः मराठी विषय घेणार आहे. तर हे सगळं तुम्हाला बालमानसशास्त्र विषयासहित पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड एकत्रित तयारी आणि टीईटी आणि टेटची सुद्धा एकच बॅच उपलब्ध आहे. दोन वेगवेगळ्या बॅचेस लावण्याची आवश्यकता नाहीये. ओके, तर याची बॅच तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. आपल्याला हा जो महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल नक्की लाईक करा. जाता चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, कारण इथून पुढे खरी परीक्षा आपली आहे. आतापासून आपल्याला तयारीला लागायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरायला एक दिवस लेट करा, परंतु स्वतःचा फॉर्म स्वतः भरायचा आहे. काहीही चूक झाली नाही पाहिजे याची दक्षता सुद्धा तुम्ही घ्यायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासाकरिता ऑल दी बेस्ट. छान प्रकारे अभ्यास करा आणि याच्यामध्ये पास होण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. टेट मध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे, इथं फक्त क्वालिफाय व्हायचं आहे टीईटी परीक्षा. ओके, थँक्यू.